नवी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोरोनाची साथ आली, त्यावेळी अशी परिस्थिती होती, की सर्व महाराष्ट्रातली लोकं नवी मुंबईत येत होती. पण आमच्या इथले जे स्थानिक भूमिपुत्र असतील, आमच्याकडे रहिवासी असतील, 40-40 वर्ष राहणारे, त्यांना बेड मिळत नव्हता. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होत नव्हते आणि ह्या गरीब लोकांसाठी विचार केला. मी स्वतः 2दा कोरोनामध्ये पेशंट होती. विचार केला, की एक आपल्याकडे मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर असलं, तर इथल्या गोरगरीब लोकांना एकतर रोजगारही मिळेल, लोकांची सेवा होईल, अनेक विद्यार्थी घडले जातील, शिकले जातील. त्या पद्धतीने मी सिडकोतून प्लॉट मिळवला, प्लॉटचे पैसे भरले, टेंडर झालं. पण त्याच्यानंतर काही लोकं आपल्या इथली म्हणजे आमच्याच पक्षातली एकमेकाला सांगून हे लोकं कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर त्या कोर्ट कचेरीत गेली 2.5 वर्ष लागले आणि मला वाटलं हा आता न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता. पण तरी ज्या पद्धतीने कोर्टामध्ये वकील दिले जात होते, एक केस सोडली का दुसरी केस टाकायचे. तर मला असं वाटत होतं, की लोकांचे स्वप्न आहे, ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलंय, मला विश्वासाने 3 वेळा निवडून दिलंय, त्यांना सुद्धा मेडिकल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पाहिजे होतं. आणि अशा वेळी आज न्यायदेवतेने मला जो त्यांचं काल परवा पण केस होती, पण त्यांचे वकील जातच नव्हते. रोज टाईम मागायचे, रोज काही ना काही कारण सांगायचे. शेवटी आज कोर्टाने याचिका त्यांची फेटाळलेली आहे. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा या इतके वर्ष मी लोकसेवा केली, त्यातला माझा आनंदाचा क्षण आहे.